हॅलो एव्हरीवन, आपण पाहतोय बाळांनो सब्जेक्ट सर्वेइंग म्हणजे SUI हा सब्जेक्ट। या सब्जेक्टमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण युनिट वाइज रिव्हिजन स्टार्ट केलेली होती। तर लास्ट लेक्चरला आपण एका युनिटची रिव्हिजन पाहिली होती। आजच्या लेक्चरला पुढच्या युनिटची आपण रिव्हिजन पाहणार आहोत। तर जी काही आता सध्या 70 मार्कची फायनल एक्झामिनेशन चालू आहे त्याकरता ही युनिट वाइज रिव्हिजन आपली आहे। तर चला मग यामध्ये आपण पाहूयात या युनिटचे VIMP क्वेश्चन। आज आपण सर्वेइंगचा जो युनिट नंबर 5 आहे त्याचे VIMP क्वेश्चन्स पाहणार आहोत फॉर 70 मार्क्स फायनल एग्जाम। ठीक आहे, चला मग बाळांनो पाहूयात। तर यामध्ये युनिट नंबर 5 आहे प्लेन टेबल सर्वेइंग। प्लेन टेबल सर्वेइंग आणि या युनिटचं वेटेज आहे 8 मार्क्स। 8 मार्कांसाठी हा युनिट येतो म्हणजे येतोच। हे कंपल्सरी मार्क येते 8 म्हणजे कंपल्सरी 8 मार्क या युनिटवर असणार। ऑप्शन सहित हा युनिट सुद्धा 10 ते 15 मार्कांना असू शकतो। ठीक आहे, पण 8 मार्कांचं वेटेज या युनिटला आहे आउट ऑफ 70। आता या 8 मार्कांकरता आपल्याला फक्त यामध्ये 5च टॉपिक्स परफेक्ट करायचे। जस्ट फक्त 5 टॉपिक जर आपण परफेक्ट केले तर हे 8 मार्क आपले पक्के होतात। ठीक आहे, तर यामध्ये पहिला टॉपिक आहे प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्वेइंग। प्लेन टेबल सर्वेइंग एक स्पेसिफिक टाईपचा प्लेन टेबल सर्वेइंग आहे। याच्यामध्ये आपण काय करतो तर याच्यामध्ये आपण साईटवर केलेलं कॅल्क्युलेशन आणि ड्रॉइंग सगळं काही साईटवरच करतो। म्हणजे ड्रॉइंग आणि ऑब्झर्वेशन ॲट द सेम टाईम करतो, म्हणून याला प्लेन टेबल सर्वेइंग म्हणतात। प्लेन टेबल सर्वेइंगचं प्रिन्सिपल त्या ठिकाणी एक्झामला हमखास विचारतात। दुसरा टॉपिक आहे प्लेन टेबल सर्वेइंगचे ॲक्सेसरीज, इन्स्ट्रुमेंट विचारतात। प्लेन टेबल सर्वेइंगचे इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी विचारतात एक्झामला। 6 ते 7 इन्स्ट्रुमेंट आहेत, त्यांचे डायग्रॅम, त्याच्यानंतर त्यांची नावं आणि त्यांचे फंक्शन तुम्हाला माहीत पाहिजे। ॲक्सेसरीज, त्यानंतर सेटिंग अप ऑफ प्लेन टेबल। प्लेन टेबलची टेम्पररी ॲडजस्टमेंट कशी करतात, प्लेन टेबलची सेटिंग अप कशी करतात त्यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन येतो। 4 स्टेप्स आहेत, त्या प्रॉपर केल्या की 4 मार्क मिळतात। पुढे येतं मेथड्स ऑफ प्लेन टेबल सर्वेइंग। प्लेन टेबल सर्वेइंगच्या ज्या 4 वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्यातल्या 3 मेथड हमखास एक्झामला येतात, बरोबर। मग प्लेन टेबल सर्वेइंगच्या मेथड पाहणार आहे आपण। नंतर प्लेन टेबल सर्वेइंगचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज म्हणजे मेरिट्स आणि डिमेरिट्स आपण पाहणार आहे। हे 5 टॉपिक जर आपण प्रॉपर केले तर हे 8 मार्क पक्के होतात। त्यामुळे या 5 टॉपिकचा लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या। ठीक आहे, आता यामध्ये नेहमीप्रमाणे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आहे, मागच्या लेक्चरलाही सांगितलं आहे की हा जो बारकोड आहे हा बारकोड स्कॅन करून ठेवा। स्कॅन करून ठेवल्यानंतर म्हणजे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, नंतर त्याला स्कॅन करून व्हॉट्सॲप ग्रुपवर जॉईन व्हा। म्हणजे तुम्हाला पुढचे लेक्चर केव्हा येणार आहेत, नेक्स्ट सेमिस्टरचे क्लासेस आणि फी स्ट्रक्चर कसं असणार आहे ते सगळी काही इन्फॉर्मेशन या ग्रुपवर येईल। इथे या ग्रुपला नाव आहे सेकंड इयर बॅच 1 महालेज अकॅडमी। ठीक आहे, सेकंड इयर नाव यासाठी की तुम्ही फर्स्ट इयरमधून सेकंड इयरमध्ये जातात। ठीक आहे, काहींना वाटतं की तो सेकंड इयरचा क्लास आहे, तसं नाही आहे। तुम्ही सेकंड इयरला गेल्यानंतर सेकंड इयरचे तुम्ही स्टुडंट असणार आहात, म्हणून इथे सेकंड इयर नाव दिलेलं आहे। ठीक आहे, फक्त जॉईन करून ठेवा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरची सगळी माहिती मिळेल या ग्रुपवर। परत आपले कोणते लेक्चर यूट्यूबवर पब्लिश केले जातात, किती वाजता पब्लिश होणार आहे, हे सगळं काही इन्फॉर्मेशन इथे मिळते। कधी कधी याच्यावर नोट्सही शेअर केल्या जातील। ठीक आहे, तर बाळांनो या बारकोडला मग त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊन स्कॅन करून घ्या। त्यानंतर बाळांनो पुढे येतं, आता पाहूया बाळांनो प्लेन टेबल सर्वेइंगचे ते 5 महत्त्वाचे टॉपिक। पहिला टॉपिक येतो प्लेन टेबल सर्वेइंगचं प्रिन्सिपल। प्लेन टेबल सर्वेइंगचं प्रिन्सिपल खूप महत्त्वाचं आहे आणि हे प्रिन्सिपल बेस करतं पॅरलॅलिझमवर। पॅरलॅलिझम म्हणजे ज्या पॅरलल लाईन्स असतात त्या। मग प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्वेइंग इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॅरलॅलिझम। प्लेन टेबल सर्वेइंगचं जे प्रिन्सिपल आहे ते पॅरलॅलिझम आहे। म्हणजे काय, एका शब्दातच प्रिन्सिपल सांगितलं। प्रिन्सिपल ऑफ पॅरलॅलिझम म्हणजे काय बघा, द लाईन ड्रॉन ऑन द पेपर इज केप्ट पॅरलल टू द लाईन ऑन द ग्राउंड। जी लाईन आपण ड्रॉइंग पेपरवर ड्रॉ करतोय, जी लाईन आपण ड्रॉइंग शीटवर ड्रॉ करतोय ती लाईन ग्राउंडवर असलेल्या लाईनला पॅरलल हवी। हे प्रिन्सिपल आहे पॅरलॅलिझमचं आणि हे प्रिन्सिपल आहे प्लेन टेबल सर्वेइंगचं। कळालं? मग ग्राउंडवर जी लाईन आहे ती लाईन आपण ड्रॉइंग शीटला पॅरलल काढतो, म्हणजे ग्राउंडची लाईन, ग्राउंडची सर्वे लाईन ही ड्रॉइंग शीटवर काढलेल्या सर्वे लाईनला पॅरलल असली पाहिजे। या प्रिन्सिपलला पॅरलॅलिझम म्हणतात अँड पॅरलॅलिझम इज द प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्वेइंग।
हमखास येतं 2 मार्कला. ओके, द लाईन ड्रॉन ऑन द ड्रॉइंग शीट शुड बी पॅरलल टू द लाईन ऑन द ग्राउंड. म्हणजे ग्राउंडवर जी सर्वे लाईन आहे तिला पॅरलल लाईन आपण ड्रॉइंग शीटवर काढली पाहिजे. ऑब्झर्वेशन्स अँड प्लॉटिंग आर डन सायमल्टेनियसली. या मेथडची सगळ्यात मोठी स्पेशालिटी आहे की या मेथडमध्ये जे ऑब्झर्वेशन्स आणि प्लॉटिंग आहे ते सोबत केलं जातं. म्हणजे ऑब्झर्वेशन पण समोरासमोर घ्यायचे आणि ड्रॉइंग पण त्याबरोबरच काढायची. ऑब्झर्वेशन आणि प्लॉटिंग सोबत केली जाते. ऑब्झर्वेशन आणि प्लॉटिंग या मेथडमध्ये सायमल्टेनियसली केली जाते. नो नीड फॉर फील्डबुक. त्यामुळं काय होतं की या मेथडला कॅरी करताना फील्डबुक बरोबर घ्यायची गरज नाही. जसं तुम्ही लेवलिंग करताना डम्पी लेवल वापरता, फील्डबुक बरोबर ठेवावं लागतं. ट्रॅव्हर्सिंग करता फील्डबुक बरोबर ठेवावं लागतं. चेनिंग करता फील्डबुक बरोबर ठेवावं लागतं. पण प्लेन टेबल सर्वे करताना कुठलंही फील्डबुक जवळ बाळगायची गरजच नाही, कारण ऑब्झर्वेशन आणि प्लॉटिंग आपण सोबत करतोय. डायरेक्ट प्लॉटिंग सेव्स टाईम. याच्यामध्ये डायरेक्टली पाहायचं आणि ड्रॉइंग शीटवर डायग्राम काढायची असं काम केलं जातं. त्यामुळे इथं वेळ फार वाचतो. मग जेव्हा प्लेन टेबल सर्वेइंगचं प्रिन्सिपल विचारताल तेव्हा लिहायचं की प्लेन टेबल सर्वेइंगचं प्रिन्सिपल आहे पॅरलॅलिझम. द लाईन ड्रॉन ऑन द ड्रॉइंग शीट शुड बी पॅरलल टू द लाईन ऑन द ग्राउंड. ग्राउंडवर जी सर्वे लाईन आहे तिला पॅरलल लाईन ड्रॉइंग शीटवर काढावी. हे झालं प्लेन टेबल सर्वेइंगचं प्रिन्सिपल. याच्यामध्ये ऑब्झर्वेशन आणि प्लॉटिंग एकाच वेळी केल्या जातात, त्यामुळं खूप सारा टाईम वाचतो. या मेथडमध्ये कुठल्याही पद्धतीचं फील्डबुक साईटवर न्यायची गरज नाही. कळालं का रे? ओके, स्क्रीनशॉट घेतला. पुढे आता जरा इकडे बघा. तुम्हाला ॲक्च्युली हे सगळं माहीत असणार आहे बाळांनो, पण तरी सुद्धा या ठिकाणी एक्सप्लेन करतोय मी. तुम्ही पाहू शकता, समजा सर्वे लाईन आहे ए बी, ही सर्वे लाईन आहे. मग मी काय करणार बाळांनो, या ठिकाणी माझा प्लेन टेबल सेटअप करणार. मग ॲलिडेड घेणार. ॲलिडेडने काय करणार, इथं जो रेंजिंग रॉड आहे त्याला बायसेक करणार आणि ह्या ग्राउंडवरती ही जी सर्वे लाईन आहे त्या सर्वे लाईनला पॅरलल लाईन इथं मारणार शीटवर. म्हणजे ग्राउंडच्या सर्वे लाईनला पॅरलल सर्वे लाईन ड्रॉइंग शीटवर ड्रॉ केली का हे झालं प्रिन्सिपल ऑफ पॅरलॅलिझम. यालाच म्हणतात प्लेन टेबल सर्वेइंगचं प्रिन्सिपल. काय डाऊट आहे? नेक्स्ट, आता प्लेन टेबल सर्वेइंग कसं असतं हे बघा. धिस इज द फिगर ऑफ प्लेन टेबल सर्वेइंग. जर प्लेन टेबलचं प्रिन्सिपल 4 मार्कला आलं तर ही फिगर काढावी लागेल. प्लेन टेबल सर्वेइंगच्या डायग्रॅममध्ये ट्रायपॉड स्टँड काढायचा आहे. 3 लेग्स त्याला दाखवायचे, 3 पाय. ट्राय म्हणजे 3 पाय. 3 पाय असलेला असा ट्रायपॉड स्टँड ड्रॉ करायचा. त्याच्यावरती असा ड्रॉइंग टेबल काढायचा. ड्रॉइंग टेबलवरती एक ड्रॉइंग शीट दाखवायचं. त्यानंतर ॲलिडेट दाखवायचा, ट्रफ कंपास दाखवायचा, स्पिरिट ट्यूब म्हणजे बबल ट्यूब दाखवायची, हा यू फ्रेम विथ प्लम बॉब दाखवायचं आणि अशा पद्धतीने प्लेन टेबल सर्वेइंगची डायग्राम काढायची. जमेल का रे? 4 मार्कला प्लेन टेबल सर्वेइंग आलं तर हे डायग्राम काढावी लागेल. आता आपण पाहूया प्लेन टेबल सर्वेइंगचे ॲक्सेसरीज आणि त्या ॲक्सेसरीजचे फंक्शन की यूज काय त्या ॲक्सेसरीजचा. तर प्लेन टेबल सर्वेइंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे हा प्लेन टेबल सर्वेइंगचा प्लेन टेबल बोर्ड, ड्रॉइंग बोर्ड, ज्याच्यावर आपण शीट ठेवणार आहे आणि ड्रॉइंग करणार आहे. हा प्लेन टेबलचा जो बोर्ड आहे तो लाकडाचा असतो, वुडन बोर्ड असतो. तो टिंबरपासून बनवला जातो. टिंबरपासून बनवलेला हा प्लेन टेबलचा बोर्ड आहे. याची स्टँडर्ड साईज तुम्ही पाठ करायची आहे. याचा उपयोग कशासाठी होतो? इट इज यूज्ड टू सपोर्ट द ड्रॉइंग. ड्रॉइंग शीटला सपोर्ट म्हणून ड्रॉइंग ड्रॉ करण्याकरता या ठिकाणी प्लेन टेबल बोर्ड वापरतात. हा प्लेन टेबल बोर्ड फ्लॅट असतो, चपटा असतो. तो वुडन असतो म्हणजे लाकडी असतो. हा रेक्टँग्युलर शेपचा असतो. अशा पद्धतीने हा प्लेन टेबल बोर्ड फ्लॅट असतो, वुडन म्हणजे लाकडी असतो आणि त्या ठिकाणी ड्रॉइंग शीटवर ड्रॉइंग करण्याकरता ॲज अ सपोर्ट म्हणून हा प्लेन टेबल बोर्ड यूज केला जातो. असं तुम्ही सेंटेन्स लिहायचं आणि फिगर काढायची. ओके, जर कळालं प्लेन टेबल बोर्ड. नेक्स्ट येतं बाळांनो ट्रायपॉड स्टँड. ट्रायपॉड स्टँड म्हणजे खाली सपोर्ट्स द प्लेन टेबल ॲट कन्व्हिनियंट हाईट. प्लेन टेबलला एक कन्व्हिनियंट हाईट मिळावी.
आणि प्लेन टेबलला सपोर्ट मिळावा म्हणून ट्रायपॉड स्टँड असतो. इट हॅज अ 3 लेग्स, त्याला 3 लेग्स असतात. या ट्रायपॉड स्टँडच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्लेन टेबलला सपोर्ट प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे, कळालं का रे? ट्रायपॉड स्टँड या ठिकाणी ट्रायपॉड स्टँड कुठे आहे? हा जो दिसतोय ना हा ट्रायपॉड स्टँड आहे, हा प्लेन टेबल बोर्ड आहे. कळालं? ट्रायपॉड स्टँड इट गिव्स द कन्व्हिनियंट हाईट टू द प्लेन टेबल बोर्ड. प्लेन टेबल बोर्डला सफिशियंट हाईट प्रोव्हाइड करायचं काम ट्रायपॉड स्टँडचं आहे. त्यानंतर येतो ॲलिरेड. सगळ्यात महत्त्वाचा कॉम्पोनंट याच्यामध्ये ॲलिरेड आहे प्लेन टेबलमध्ये. इट इज युज्ड टू साईड द ऑब्जेक्ट अँड ड्रॉ लाईन्स. याच्या मदतीने आपण समोरचे ऑब्जेक्ट साईट करतो, बायसेक्ट करतो. समोरचे ऑब्जेक्ट साईट करतो म्हणजे त्या बायसेक्ट करतो. समोरच्या ऑब्जेक्टला आपण बायसेक्ट केलं का मग त्याच्या मदतीने आपण लाईन ड्रॉ करतो. फॉर एक्झाम्पल, समोर जर एखादा रेंजिंग रॉड आहे तर त्या रेंजिंग रॉडला पाहायचं काम करतो आपण ॲलिरेडमधून. ॲलिरेडमधून पाहायचं आणि त्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. हे झालं ॲलिरेड. मग इकडं बघा बाळांनो, हे असा असतो पहा ॲलिरेड. ॲलिरेडची डायग्राम तुम्हाला अशी काढावी लागेल. ज्या बाजूने डोळा असतो ना तिथं असतो आय व्हेन. आय व्हेन म्हणजे अशी व्हर्टिकल स्लिट असते, उभी खाच असते. तिथं असा डोळा असतो, डोळा लावतो आपण. मग या खाचेतून आपण सरळ पाहतो, या खाचेतून आपण सरळ पाहतो. इथं असतं हॉर्स हेअर. हॉर्स हेअर म्हणजे वायर जी व्हर्टिकली अशी बांधलेली असते. मग इथून आय स्लिटमधून, या व्हर्टिकल स्लिटमधून सरळ पाहायचं दोरीला आणि दोरीने पुढं पाहायचं समोरच्या रेंजिंग रॉडला, ऑब्जेक्टला. बायसेक्ट झालं का इथं रुलर असते, पट्टी असते, लगेच पेन्सिलने लाईन मारायची. म्हणजे काय झालं, ग्राउंडच्या सर्व लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ झाली ना, याला म्हणतात, हा जो एज आहे ज्याच्यावरती मार्किंग केलेत, ग्रॅज्युएशन्स केलेले आहेत, या रुलरला म्हणतात बाळांनो फिड्युशियल एज किंवा बीवेल्ड एज किंवा वर्किंग एज. हा फिड्युशियल एज आहे, तिथं ग्रॅज्युएशन्स केलेले आहेत. या बाजूला व्हर्टिकल स्लिट आहे, ओके, आणि या बाजूला काय व्हर्टिकल वायर आहे. ओके, असा असतो बाळांनो ॲलिरेड. याचं काम काय आहे की समोरचा ऑब्जेक्ट बायसेक्ट करायचा आणि त्याला पॅरलल लाईन शीटवर ड्रॉ करायची विथ द हेल्प ऑफ फिड्युशियल एज. कळालं? आता हे जे काही ॲलिरेड असतात ना, ह्या ॲलिरेडचे तुम्हाला माहिती आहे 3 टाईप असतात. देअर आर टू टाईप्स ॲलिरेडचे 2 टाईप असतात. प्लेन ॲलिरेड. प्लेन ॲलिरेडमध्ये फक्त एक सिम्पल रुलर असते विथ साईट वेन. आत्ता जो आपण ॲलिरेड पाहिला तो प्लेन ॲलिरेड होता. त्याच्यामध्ये सिम्पल एक पट्टी असते आणि त्या पट्टीच्या दोन्ही बाजूला आय व्हेन्स असतात. ओके, तुम्ही पाहू शकता की बाबा हा जो होता ना हा ॲलिरेड, ही एक सिम्पल रुलर आहे, एक सिम्पल पट्टी आहे जिच्यावर ग्रॅज्युएशन्स केलेले आहेत. ह्या बाजूने एक आय व्हेन आहे, ह्या बाजूने पण एक आय व्हेन आहे आणि तिथून आपण पाहतो समोरच्या ऑब्जेक्टला. याचा उपयोग समोरचा ऑब्जेक्ट बायसेक्ट करायला केला जातो. पण ही सिम्पल रुलर आहे, सिम्पल पट्टी आहे म्हणून याला प्लेन ॲलिरेड म्हणतात. हा प्लेन ॲलिरेड आहे. जमेल डायग्राम? डायग्राम महत्त्वाच्या म्हणूनच दिल्यात. सेकंड येतो टेलिस्कोपिक ॲलिरेड. इट ॲज अ टेलिस्कोप फॉर मोर ॲक्युरेसी. आता प्लेन ॲलिरेडला काय होतं, फार जास्त ॲक्युरेसी मिळत नाही, थोडीफार चूक होऊ शकते. परंतु टेलिस्कोपिक ॲलिरेड जो असतो त्याची ॲक्युरेसी फार जास्त आहे. कारण बायसेक्शन करण्याकरता या ॲलिरेडमध्ये कोण आहे, टेलिस्कोप. टेलिस्कोपच्या मदतीने समोरच्या ऑब्जेक्टला आपण फोकसिंग करतो आणि मग त्याला बायसेक्ट करतो, त्यामुळं ॲक्युरेसी वाढते. असा असतो टेलिस्कोपिक ॲलिरेड. टेलिस्कोपिक ॲलिरेडमध्ये लेवल ट्यूब पण असते. लेवल ट्यूब सुद्धा असते टेलिस्कोप ॲलिरेडमध्ये. म्हणजे टेलिस्कोपिक ॲलिरेडमध्ये टेलिस्कोप पण आहे, त्याच्याबरोबर लेवल ट्यूब पण आहे. जर तुम्हाला खूप लॉंगर डिस्टन्सवर आणि एकदम प्रिसाइजली ॲक्युरेटली काम करायचं आहे, प्लेन टेबल सर्वे तशी ॲक्युरेट मेथड नाही आहे, पण प्लेन टेबल सर्वेमध्ये तुम्हाला प्रिसाइजली काम करायचं आहे, ॲक्युरेटली काम करायचं आहे आणि खूप लॉंगर डिस्टन्सच्या ऑब्जेक्टला तुम्हाला बायसेक्ट करायचं आहे, तर त्या ठिकाणी टेलिस्कोपिक ॲलिरेड यूज केला जातो. गिव्ज ॲक्युरेट सायटिंग अँड प्लॉटिंग. टेलिस्कोपिक ॲलिरेडमध्ये समोरचा ऑब्जेक्ट एकदम ॲक्युरेट दिसतो, त्यामुळं त्याचं बायसेक्टिंगसुद्धा ॲक्युरेट होतं आणि जे काही आपण ड्रॉइंग करतो ते ड्रॉइंगसुद्धा ॲक्युरेट होतं. पण टेलिस्कोपिक ॲलिरेड हा थोडा कॉस्टली आहे आणि प्लेन ॲलिरेड हा थोडासा चीप आहे, स्वस्त आहे. कळालं का रे प्लेन आणि टेलिस्कोपिक ॲलिरेड? तुम्ही पाहू शकता बाळांनो, जरा इकडे पहा, हे बघा, हा होता बाळांनो प्लेन ॲलिरेड.
हा आहे बाळांनो टेलिस्कोपिक ॲलिडेड, दिसतोय हा टेलिस्कोपिक ॲलिडेड आहे। इथं दिसतोय का फिड्युशियल एज, ही रुलर आहे, पट्टी आहे, इथं तुम्ही ड्रॉइंग करणार आहे। समोरच्या ऑब्जेक्टला बायसेक्ट करायला हा टेलिस्कोप दिसतोय का, टेलिस्कोपच्या ह्या साईडला डोळा लावायचा आहे, इकडं काय आहे आय वेन, इकडं काय आहे ऑब्जेक्ट वेन, ठीक आहे। आणि इथं फोकसिंग स्क्रू आहे, समोरच्या ऑब्जेक्टला असं बायसेक्ट करायचं आहे। समोरच्या ऑब्जेक्टला तुम्ही किती डिग्रीमध्ये बायसेक्ट करता, किती अँगलमध्ये बायसेक्ट करता ते मोजण्याकरता इथं व्हर्टिकल सर्कल आहे। बरं टेलिस्कोपिक हा जो टेलिस्कोप आहे याची हॉरिझॉन्टॅलिटी म्हणजे टेलिस्कोप जो आहे तो हॉरिझॉन्टल आहे का हे चेक करायला इथं वरती बबल ट्यूब आहे, दिसते ही बबल ट्यूब। हा टेलिस्कोपच्या इथं आय व्हेन, इथं ऑब्जेक्ट व्हेन, इथं हा फोकसिंग स्क्रू आहे म्हणजे समोरच्या ऑब्जेक्टला फोकस करता येतं। त्यानंतर हा व्हर्टिकल सर्कल आहे अँगल मोजायला, आणि खाली हा फिड्युशियल एज आहे, याच्यामध्ये याला म्हणतात टेलिस्कोपिक ॲलिडेड। याच्या मदतीने तुम्ही ॲक्युरेटली समोरच्या ऑब्जेक्टला बायसेक्ट करू शकता। कळालं का रे? प्लेन ॲलिडेड हे फिगर वगैरे जमन, तर प्लेन ॲलिडेड आणि टेलिस्कोपिक ॲलिडेड आपण पाहिला। आता पुढचा येतो बाळांनो, नेक्स्ट येतो बाळांनो स्पिरिट लेवल। प्लंबिक फॉर पण आहे पण पाहू। स्पिरिट लेवलला आपण बबल ट्यूब म्हणतो, स्पिरिट लेवलला बबल ट्यूब म्हणतो, यालाच आपण बबल ट्यूब किंवा स्पिरिट ट्यूब किंवा ट्यूब लेवल किंवा मग स्पिरिट लेवल असं याला म्हणतात। याच्या मदतीने तुम्ही लेवलिंगचं काम करू शकता, म्हणजे तुमचा जो प्लेन टेबलचा बोर्ड आहे तो परफेक्टली हॉरिझॉन्टल आहे हे जर चेक करायचं असेल तर स्पिरिट लेवल यूज करतात। याच्या मदतीने प्लेन टेबल बोर्डची हॉरिझॉन्टॅलिटी चेक करता येते। याच्या मदतीने तुम्ही काय करू शकता, लेवलिंग करू शकता प्लेन टेबल बोर्डचं। असा असतो लेवल ट्यूब, स्पिरिट ट्यूब। याच्यामध्ये काय असतं बरं बाळांनो, याची हे एकदम सिंपल असतो हा स्पिरिट ट्यूब। याच्यामध्ये एक छोटासा रेक्टँग्युलर बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये इथं आहे ना काचेची ओपनिंग आहे, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये ना छोटासा एअर बबल आहे, बरोबर। हा एअर बबल जेव्हा सेंटरला येतो तेव्हा समजून घ्या प्लेन टेबल बोर्ड परफेक्टली हॉरिझॉन्टल आहे। मग हा जो बबल आहे हा सेंटरला आणण्यासाठी आपण काम करतो, ओके। बबल ट्यूब सेंटरला याचा अर्थ लेवलिंग झालेली आहे। हे बघा इथं मार्किंग आहे, दिसलं का रे बबल ट्यूब स्पिरिट ट्यूब? जमेल डायग्रॅम? काय डाऊट? त्यानंतर येतो बाळांनो यू फ्रेम विथ प्लम बॉब। यू फ्रेम विथ प्लम बॉबला प्लंबिंग फॉर्क म्हणतात। काय म्हणतात? प्लंबिंग फॉर्क। युज्ड फॉर सेंटरिंग ऑफ द टेबल, टेबलची सेंटरिंग करण्याकरता, म्हणजे शीटवर जो पॉईंट आहे तोच पॉईंट पुढं ग्राउंडकडं ट्रान्सफर करायचा असेल किंवा ग्राउंडचा पॉईंट शीटवर ट्रान्सफर करायचा असेल म्हणजे सेंटरिंग करायचं असेल तर यू फ्रेम विथ प्लम बॉब वापरतात, याला प्लंबिंग फॉर्क म्हणतात। याची फिगर पाहिल्यावर तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल। इकडं बघा, दिसतोय हा प्लेन टेबल, हा प्लेन टेबलचा बोर्ड आहे। आता इथं जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट हा मला खाली कॅरी करायचा आहे, व्हर्टिकली खाली। मग इथं वापरली ही यू आकाराची फ्रेम, ही यू आकाराची फ्रेम आहे का नाही, याला म्हणतात यू फ्रेम, आणि तिला खाली जोडलाय प्लम बॉब म्हणून हिचं नाव यू फ्रेम विथ प्लम बॉब। यू फ्रेम विथ प्लम बॉब जी असते तिच्या एका साईडला शार्प पॉईंट आहे, शार्प पॉईंट, आणि एका साईडला कनेक्ट केलेला आहे प्लम बॉब। याने तुम्ही काय करू शकता, टॉपचा पॉईंट व्हर्टिकली डाऊनवर्ड साईडला कॅरी करू शकता, असं सरळ खाली। कळालं? ही अप्पर आर्म आहे, ही लोअर आर्म आहे, याच्या मदतीने तुम्ही सेंटरिंग करू शकता। मला वाटतं फिगर समजली। त्यानंतर येतं ट्रफ कंपास, युज्ड फॉर ओरिएंटेशन ऑफ द टेबल। टेबलची डायरेक्शन फिक्स करण्याकरता, टेबलचं ओरिएंटेशन करण्याकरता, प्लेन टेबलचं ओरिएंटेशन करण्याकरता, ओरिएंटेशन करण्याकरता आणि डायरेक्शन फिक्स करण्याकरता ट्रफ कंपास वापरतात। ट्रफ कंपास नॉर्थ डायरेक्शनला काय देते, तर नॉर्थ डायरेक्शनला प्रोव्हाइड करते, नॉर्थ डायरेक्शन शो करते। याला मॅग्नेटिक कंपास किंवा मॅग्नेटिक निडल असं देखील म्हणतात। इकडं पहा, अशी असते पहा ट्रफ कंपास। हा एक रेक्टँग्युलर बॉक्स आहे, याच्यामध्ये तुम्हाला एक ॲल्युमिनियमची निडल पाहायला मिळते किंवा लोखंडाची निडल पाहायला भेटते, मॅग्नेटिक निडल असते। याच्या खाली मॅग्नेट असतं। मॅग्नेट हे जर आपण फ्रीली सस्पेंड केलं तर ते नॉर्थ साऊथ डायरेक्शनला स्टेबल होत असतं।
मग हे सुद्धा जर फ्रीली सस्पेंड केलं तर नॉर्थ साऊथ डायरेक्शनला स्टेबल होतं. आपल्याला नॉर्थ आणि साऊथ ह्या डायरेक्शन शो होतात ह्या शार्प एंडने. याला मॅग्नेटिक कंपास म्हणतात किंवा ट्रफ कंपास म्हणतात. याने तुम्ही मॅग्नेटिक नॉर्थ पोल ड्रॉइंग शीटवर शो करू शकता, रिप्रेझेंट करू शकता. कळालं का रे? फिगर फंक्शन लिहिता येईल 2-2 ओळी. अशा पद्धतीने आपण पाहिलं बाळांनो दुसरा टॉपिक ते म्हणजे प्लेन टेबल सर्वेइंगचे ॲक्सेसरीज, डायग्रॅम, फंक्शन्स. काय डाऊट आहे? आता पुढे येतं बाळांनो सेटिंग अप ऑफ प्लेन टेबल. आता प्लेन टेबलची सेटिंग कशी करायची? प्लेन टेबलची सेटिंग करण्याच्या काही सोप्या स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिले फिक्सिंग. सुरुवातीला काय करा की ट्रायपॉड स्टँड घ्या. ट्रायपॉड स्टँडला स्पेसिफिक पोझिशनमध्ये फिक्स करा. त्याच्यावरती तुम्हाला लावायचं आहे प्लेन टेबल. ट्रायपॉड स्टँड सफिशियंट हाईटला फिक्स करा आणि त्याच्यावरती जी थ्रेड अरेंजमेंट आहे तिथे प्लेन टेबल बोर्ड फिक्स करा. एका कन्व्हिनियंट हाईटला ट्रायपॉड स्टँडच्या मदतीने प्लेन टेबल फिक्स करा. म्हणजे ट्रायपॉड स्टँडच्या हेडवर प्लेन टेबल फिक्स करा. दुसरी स्टेप लेवलिंग. लेवलिंग करण्याकरता स्पिरिट लेवल किंवा बबल ट्यूब वापरा. बाय युझिंग बबल ट्यूब लेवलिंग आर कॅरीड आउट. बबल ट्यूबच्या मदतीने लेवलिंग करून घ्या. यासाठी 2 बबल ट्यूब लागतात. दोन्ही बबल ट्यूब एकमेकींना परपेंडिक्युलर ठेवाव्या लागतात. दोन्ही बबल जेव्हा सेंटरला येतात तोपर्यंत तो टेबल हलवत राहायचा आणि मग दोन्ही बबल सेंटरला आले का त्या ठिकाणी काय होतं बाळांनो लेवलिंग झालेली असते. यानी प्लेन टेबल परफेक्टली हॉरिझॉन्टल करता येतो. मग येतं बाळांनो सेंटरिंग. सेंटरिंग करण्याकरता यू फ्रेम विथ प्लंबॉब असतो. यू फ्रेम विथ प्लंबॉबच्या मदतीने तुम्ही सेंटरिंग करू शकता. म्हणजे वरचा पॉईंट खाली ट्रान्सफर करता येतो, खालचा पॉईंट वर शीटवर ट्रान्सफर करता येतो. पुढे येतं बाळांनो ओरिएंटेशन. अलाइंग विथ प्रिव्हियस स्टेशन. पाठीमागच्या स्टेशनला ओरिएंटेशन म्हणजे डायरेक्शन. पाठीमागच्या स्टेशनला म्हणजे प्रिव्हियस स्टेशनला जी डायरेक्शन प्लेन टेबलची होती तीच डायरेक्शन नेक्स्ट स्टेशनला आली पाहिजे. प्रिव्हियस स्टेशनला जी डायरेक्शन होती ना प्लेन टेबलची तीच डायरेक्शन जर नेक्स्ट स्टेशनला आली तर याला म्हणतात ओरिएंटेशन. मग या 4 स्टेपमध्ये प्लेन टेबलचं सेटिंग केलं जातं. फिक्सिंग द ट्रायपॉड स्टँड, लेवलिंग विथ द हेल्प ऑफ स्पिरिट लेवल, सेंटरिंग विथ द हेल्प ऑफ यू फ्रेम विथ प्लंबॉब अँड ओरिएंटेशन बाय युजिंग ट्रफ कंपास. अशा पद्धतीने 4 स्टेपमध्ये आपण प्लेन टेबलचं सेटिंग करतो. ओके, इकडे पाहू शकता बाळांनो या ठिकाणी असा प्लेन टेबल असतो. ठीक आहे, ट्रायपॉड स्टँड, प्लेन टेबल, ॲलिडेड वगैरे ठेवलेला आहे बघा. ट्रायपॉड स्टँड आहे बरं का, त्याच्यावरती ठेवलेला हा प्लेन टेबलचा बोर्ड आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे ॲलिडेड आहे दिसते, नावं वगैरे दाखवतात ते. त्यानंतर बाळांनो बघा इकडे ड्रॉइंग पेपर. ओके, हा इथे ड्रॉइंग पेपर चिटकवलेला आहे. ड्रॉइंग पेपर चिटकवायचा आहे प्लेन टेबल बोर्डवर. याशी लेवल ट्यूब असते, इथे ॲलिडेड असतो, इथे यू फ्रेम विथ प्लंबॉब असतो. ओके, प्रत्येक एक इन्स्ट्रुमेंट बघून घ्या प्रॉपर वेने, म्हणजे तुम्हाला एक्झामला लिहायला डायग्राम काढायला काय अडचण येणार नाही. हे बघा ॲलिडेड आहे, हा प्लेन ॲलिडेड आहे, सिम्पल ॲलिडेड आहे. ही फिड्युशियल एज आहे बा या बाजूने. हा एक आय वेन आहे, इकडे काय आहे ऑब्जेक्ट वेन आहे. हे बघा यू फ्रेम विथ प्लंबॉब. बघा प्लंबॉब आहे, ही यू फ्रेम आहे. याला प्लंबिंग फॉर्क असं देखील म्हणतात. शीटवरचा पॉईंट खाली कॅरी करायला, खालचा पॉईंट शीटवर कॅरी करायला वापरतात यू फ्रेम विथ प्लंबॉब. ओके, काय डाऊट आहे बाळांनो? आणि हा समोर रेंजिंग रॉड आहे. ओके, अशा पद्धतीने बाळांनो हे ॲक्सेसरीज मी तुम्हाला त्या ठिकाणी शो केल्या. सेटिंग अप करताना सुद्धा याच पद्धतीने करतात. ठीक आहे, चला पुढचं पाहूयात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टेप कोणती? तर ओरिएंटेशन. ओरिएंटेशन करणं फार गरजेचं असतं बाळांनो. ओरिएंटेशन करण्याच्या 2 मेथड आहेत. म्हणजे काय, मागील स्टेशनला प्लेन टेबलची जी डायरेक्शन होती तीच डायरेक्शन नेक्स्ट स्टेशनला पण राहिली पाहिजे. म्हणजे प्लेन टेबलची डायरेक्शन जर नॉर्थकडे होती तर पुढच्या स्टेपला पण नॉर्थकडेच राहायला पाहिजे ना. याला ओरिएंटेशन म्हणतात. ओके, ओरिएंटेशनचे डेफिनेशन हमखास एक्झामला येते बघा. ओरिएंटेशनचे डेफिनेशन एक्झामला हमखास येते. सिंपल आहे, प्रिव्हियस स्टेशनला जी डायरेक्शन तुमच्या प्लेन टेबलची होती
तीच डायरेक्शन नेक्स्ट स्टेशनला मेंटेन करणे याला म्हणतात ओरिएंटेशन ऑफ द प्लेन टेबल. ओरिएंटेशन ऑफ द प्लेन टेबल इज द प्रोसेस of setting the plane table at its survey station so that all lines on the paper remain parallel to the corresponding lines on the ground. सिंपल आहे. ग्राउंडवरती जितक्या पण सर्वे लाईन्स आहेत त्या सगळ्या सर्वे लाईन शीटवर काढलेल्या लाईन्सला पॅरलल असल्या पाहिजे. अशा पद्धतीने प्लेन टेबलचं प्रत्येक सर्वे स्टेशनवर केलेलं सेटिंग याला म्हणतात ओरिएंटेशन. ओरिएंटेशन करणे म्हणजेच प्रिव्हियस स्टेशनला जी डायरेक्शन प्लेन टेबलची होती तीच डायरेक्शन नेक्स्ट स्टेशनला मेंटेन करणे आणि त्याच्या पुढच्या प्रत्येक स्टेशनला तीच डायरेक्शन मेंटेन करणे याला म्हणतात ओरिएंटेशन ऑफ प्लेन टेबल. ओके, मग ओरिएंटेशन ऑफ प्लेन टेबल म्हणजेच ही पण आणि मी सांगितलेली डेफिनेशन दोन्हींचं मिनिंग सेम आहे की प्रत्येक सर्वे स्टेशनला ईच अँड एव्हरी सर्वे स्टेशनला प्लेन टेबलचं जे सेटिंग आहे ते अशा पद्धतीने करायचं की ऑल द लाईन्स ऑन द शीट आर रिमेन पॅरलल ऑन द सर्वे लाईन्स ऑन द ग्राउंड. ग्राउंडवर जितक्या पण सर्वे लाईन आहेत त्या सगळ्या सर्वे लाईन शीटवर काढलेल्या लाईन्सला पॅरलल असल्या पाहिजे. अशा पद्धतीने प्रत्येक सर्वे स्टेशनवर केलेलं प्लेन टेबलचं सेटिंग याला म्हणतात ओरिएंटेशन ऑफ प्लेन टेबल. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन देखील पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, आता या ठिकाणी ना ओरिएंटेशन दाखवण्याकरता इकडे पहा, या ठिकाणी ओरिएंटेशन दाखवतो. म्हणजे तुम्ही काय करायचं, तुमचा हा जो प्लेन टेबल आहे त्याला अशा पद्धतीने सेट करायचं की ग्राउंडवरती ह्या ज्या सर्वे लाईन्स आहेत ह्या सर्वे लाईन ज्या ग्राउंडवर आहेत त्या सेम टू सेम पॅरलल असल्या पाहिजे शीटवर काढलेल्या या लाईन्सला. मग पहा, ही ग्राउंडची सर्वे लाईन आहे, ही आहे का नाही तिला पॅरलल. ही ग्राउंडची सर्वे लाईन आहे तिला पॅरलल आहे का नाही शीटवर काढलेली लाईन. असं असतं. याला म्हणतात बाळांनो ओरिएंटेशन. तर ओरिएंटेशनच्या दोन मेथड आहे. एक आहे बॅक साइटिंग मेथड, एक आहे मॅग्नेटिक मेरिडियन मेथड. दोन मेथडपैकी एका मेथडने आपण ओरिएंटेशन करू शकतो. या दोन्हीपैकी ही मेथड जास्त ॲक्युरेट आहे. बॅक साइटिंग मेथड ही जास्त ॲक्युरेट मेथड आहे. दिस इज द मोस्ट ॲक्युरेट मेथड फॉर ओरिएंटेशन. या मेथडमध्ये टेबल इज ओरिएंटेड बाय साइटिंग प्रिव्हियस स्टेशन. याच्यामध्ये टेबलचं ओरिएंटेशन करण्याकरता मागील स्टेशनकडे पाहिलं जातं. ओरिएंटेशन ऑफ द प्लेन टेबल, प्लेन टेबलचं ओरिएंटेशन करण्याकरता प्रिव्हियस स्टेशनकडे साईट केलं जातं म्हणून याला म्हणतात बॅक साइटिंग मेथड. ठीक आहे, आणि मॅग्नेटिक मेरिडियन मेथडमध्ये ट्रफ कंपासच्या मदतीने या ठिकाणी ओरिएंटेशन केलं जातं म्हणून याचं नाव आहे मॅग्नेटिक मेरिडियन मेथड. ही मेथड तेवढी जास्त ॲक्युरेट नाही. या मेथडमध्ये एरर येण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणून ही मेथड कुणी वापरत नाही. याच्यामध्ये मॅग्नेटिक नॉर्थ पोल त्या ठिकाणी मार्क करणं गरजेचं आहे. या मेथडमध्ये इथं तसं काही गरजेचं नाही आहे. या दोन मेथड आहेत ओरिएंटेशन ऑफ द प्लेन टेबल. यातली बॅक साइटिंग किंवा मॅग्नेटिक मेरिडियन मेथड हा एक्झामला हमखास येतं, पेपरला येतं. व्हॉट इज ओरिएंटेशन, स्टेट द टाइप्स ऑफ ओरिएंटेशन अँड एक्सप्लेन वन ऑफ देम. आहे की नाही. म्हणजे ओरिएंटेशन म्हणजे काय, त्याचे टाइप्स कोणते, त्यातले एक टाइप त्या ठिकाणी एक्सप्लेन करा. तेव्हा तुम्हाला त्याचे 4 सेंटेन्स लिहायचे प्रोसिजरचे आणि फिगर पण काढायची. चला पाहूया बॅक साइटिंग मेथड. आता बॅक साइटिंग मेथडमध्ये काय केलं जातं पहा. आता ए बी हे सर्वे लाईन आहे. मी काय केलं माहिती का, ए वर पहिल्यांदा ठेवला माझा प्लेन टेबल ठेवलेला आहे ए वर मी माझा प्लेन टेबल ठेवलेला आहे. इथं ट्रायपॉड स्टँडचं सेटिंग केलं, सेंटरिंग केलं, लेवलिंग केलं. हा खालचा पॉईंट वर कॅरी केला पहा. ग्राउंडवरती जो पॉईंट आहे तो कॅपिटल लेटरमध्ये असतो ए, आणि वरती शीटवर तोच पॉईंट जेव्हा आपण ड्रॉ करतो ग्राउंडचा पॉईंट शीटवर तेव्हा त्याला स्मॉल लेटरमध्ये डिनोट करता स्मॉल ए. इथपर्यंत क्लिअर. आता मी ॲलिडेड घेतला. काय घेतला, ॲलिडेड घेतला. आणि ॲलिडेडच्या मदतीने काय केलं, तर ॲलिडेडच्या मदतीने बीच्या तिथं लावलेला होता रेंजिंग रॉड. इथून ॲलिडेडच्या मदतीने त्या रेंजिंग रॉडला पाहिलं, बायसेक्ट केलं आणि त्या लाईनला पॅरलल लाईन मारली अशी. आणि नंतर हे डिस्टन्स स्टेपने मोजलं, ते 10 मीटर भरलं समजा 10 मीटर. तर 1:100ने किती दाखवावं लागेल मला ते साईड शीटवर 10 सेंटीमीटर. मग इथं दाखवायचं 10 सेंटीमीटर लाईन काढायची. मग हा पॉईंट एचा आहे, मग हा पॉईंट कशाचा आहे, बीचा. आता इथं जे ओरिएंटेशन होतं ते मला इथं पण पाहिजे. आता सगळं इन्स्ट्रुमेंट मी इथून रिमूव्ह केलं आणि इथं लावलं. म्हणजे इन्स्ट्रुमेंट इज शिफ्टेड टू द स्टेशन बी. हे इन्स्ट्रुमेंट इकडं आणलं, इथलचा रेंजिंग रॉड इकडं आणला. आता इन्स्ट्रुमेंट जेव्हा इथं आलं
तेव्हा इथं जो मी बी काढला होता तो बी बरोबर कुठं आला पाहिजे, ह्या बीच्या वर आला पाहिजे ना, बरोबर ना. शीटवर जो बी मी इथं काढला होता तो बरोबर बीच्या वर यावा, याकरता काय करायचं, तुमचा जो रेंजिंग रॉड आहे तो इथं लावायचा, ट्रायपॉड स्टँड बी या स्टेशनवर लावायचा आणि यू फ्रेम विथ प्लम बॉबच्या मदतीने बरोबर खालचा पॉईंट या बीच्या वर आला, बीच्या बरोबर खाली आला पाहिजे. याच्याकरता इथं आहे ना तुम्हाला प्लेन टेबल हलवायचं आहे. या ठिकाणी प्लेन टेबल हलवून हा बीचा पॉईंट बरोबर ह्या बीवर आणायचा असा व्हर्टिकली डाऊनवर्ड साईडला, आणि नंतर याच्यावर तो पॉईंट आला की मग काय करायचं, तुमचा जो काही ॲलिडेड आहे तो ॲलिडेड ह्या लाईनला पॅरलल ठेवायचा, ॲलिडेड बी एला पॅरलल ठेवायचा ॲलिडेड, आणि इथून बायसेक्ट करायचा एच्या तिथालचा रेंजिंग रॉड. बायसेक्ट होत नाही तर हा प्लेन टेबल तुम्हाला रोटेट करायचा आहे. बायसेक्ट झाला का प्लेन टेबल टाईट करा. याचा अर्थ झाला की ए बी ही जी सर्वे लाईन मी शीटवर काढली ती सर्वे लाईन ग्राउंडवर जी सर्वे लाईन ए बी हिला पॅरलल आहे, म्हणजे इथालचं ओरिएंटेशन इथं कॅच झालेलं आहे, पण ओरिएंटेशन करायला तुम्ही मागं पाहिलं म्हणून याला बॅक साइटिंग मेथड म्हणतात. कळालं, ही सगळ्यात जास्त ॲक्युरेट मेथड आहे. आता इथे जर पाहिलं तर प्लेन टेबल आहे, प्लेन टेबल ट्रायपॉड स्टँडवर प्लेन टेबल सेटअप केलेला आहे, खालचा पॉईंटवर कॅरी केलेला आहे. हा इथं ॲलिडेड आहे. ॲलिडेडच्या मदतीने काय केलं की समोर जो रेंजिंग रॉड आहे त्याला बायसेक्ट केलेलं आहे. बायसेक्ट केल्यानंतर समोरचा जो पॉईंट आहे रेंजिंग रॉडवाला त्याला शीटवर ड्रॉ केलेलं आहे. आता शीटवर ड्रॉ केल्यानंतर आपला सगळं इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करायचं आहे पॉईंट बीवर, आणि बीवरून परत पाठीमागं पाहायचं आहे, बीवरून पाठीमागं पाहायचं आहे पॉईंट इकडे बघा. हा पॉईंट शिफ्ट केला दुसरीकडं, आता कुठं पाहतोय, बॅक साईडला पाठीमागच्या प्रेवियस स्टेशनकडे पाहायचं, आणि त्यावेळी हा जो पॉईंट आहे हा रेंजिंग रॉडचा तो शीटवर बरोबर तिथंच आला पाहिजे, बरोबर त्या ठिकाणी पॅरलल आला पाहिजे. ड्रॉइंग शीटवर काढलेली लाईन ग्राउंडच्या सर्व लाईनला पॅरलल आली पाहिजे. याला म्हणतात बॅक साईट मेथड. कळालं का मुलींनो, लक्षात येतं. यश, एवढंच तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे 4 सेंटेन्समध्ये, ठीक आहे. आता मॅग्नेटिक मेरिडियन मेथड त्याच्यापेक्षा सोपी आहे पण ॲक्युरेसी कमी आहे. म्हणजे बघा मॅग्नेटिक मेरिडियन मेथडमध्ये काय करतात, तर बाळांनो मॅग्नेटिक मेरिडियन मेथडमध्ये बघा तुमचा प्लेन टेबल एवर आहे, बी वरती रेंजिंग रॉड आहे. तुम्ही काय केलं, ए खालचा ए वरती मेन्शन केला विथ द हेल्प ऑफ यू फ्रेम विथ प्लम बॉब, हा ए वरती कॅरी केला. या ठिकाणी जो रेंजिंग रॉड आहे बी याला बायसेक्ट केलं आणि इथं ही लाईन मारलेली. ओके, आता ट्रप कंपास घ्यायची म्हणजे मॅग्नेटिक कंपास घ्यायची आणि नॉर्थ डायरेक्शन दाखवायची. नॉर्थ डायरेक्शन दाखवली, ए बी लाईन काढली. आता सगळा सेटअप बी वरती शिफ्ट करायचा आणि इथलचा रेंजिंग रॉड इथे फिक्स करायचा. केला. आता काय करायचं, इथं जे काही इथं जी नॉर्थ डायरेक्शन आहे त्या नॉर्थ डायरेक्शनवर ठेवायचं आहे तुम्हाला. काय तर त्या नॉर्थ डायरेक्शनवर ठेवायचं आहे तुम्हाला मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजे मॅग्नेटिक कंपास. मॅग्नेटिक कंपास ह्या इथं जे ड्रॉ केलेलं नॉर्थ डायरेक्शन आहे तिथंच ठेवायचं. बी वरती इथं जो बी ड्रॉ केला होता त्या बीच्या खाली बरोबर हा बी आला पाहिजे. सेंटरिंग करून घ्यायची यू फ्रेम विथ प्लम बॉबच्या मदतीने. हे आता इथं जोपर्यंत तुमचा मॅग्नेटिक कंपास जोपर्यंत ही नॉर्थ डायरेक्शन दाखवत नाही तोपर्यंत टेबल हलवायचं. बघ हे टेबल हलवण्याचे साईन आहेत. टेबल हलवायचा जोपर्यंत ट्रफ कंपास मॅग्नेटिक कंपास ती ड्रॉ केलेली नॉर्थ डायरेक्शन दाखवत नाही तोपर्यंत. एकदा दाखवली का मग त्या ठिकाणी प्लेन टेबल फिक्स करायचा. म्हणजे इथं पण ओरिएंटेशन तसंच आहे, जसं इथं होतं तसंच इथं आहे. फक्त काय झालं, इथं ट्रफ कंपासचा वापर करून त्या ठिकाणी ओरिएंटेशन केलं म्हणून याला म्हणतात मॅग्नेटिक मेरिडियन मेथड फॉर ओरिएंटेशन ऑफ प्लेन टेबल. समजली का रे फिगर. ही बेस लाईन म्हणजे मेन सर्वे लाईन असते. आता पुढे येतं सेकंड लास्ट टॉपिक, प्लेन टेबल सर्वेच्या मेथड्स. प्लेन टेबल सर्वेच्या 4 मेथड्स आहेत. रेडिएशन मेथड, इंटरसेक्शन मेथड, ट्रॅव्हर्सिंग मेथड आणि रिसेक्शन मेथड. ह्या 4 नावं पाठ करून टाकायचे. यातली जी रिसेक्शन मेथड आहे ती कधीच एक्झामला येत नाही, त्यामुळं तिच्यात काहीच करायचं नाही, फक्त नाव लक्षात ठेवायचं रिसेक्शन मेथड. ती एक्झामला कधीच येत नाही, ती करूच नका. मग 3 मेथड करायच्यात परफेक्ट, रेडिएशन मेथड, इंटरसेक्शन मेथड आणि ट्रॅव्हर्सिंग मेथड. इथं मी 2-2 सेंटेन्सेस लिहिले, तुम्ही 4-4 सेंटेन्सेस पाठ करायचेत आणि त्याची फिगर पण मी सांगणार आहे तुम्हाला, ती पाठ करायची. लक्षात ठेवा मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतोय, तसं मी सगळंच सांगतोय पण शॉर्टमध्ये सांगतोय. तुम्ही पूर्ण करायचंय. कमीत कमी 4 सेंटेन्स तरी कुठल्याही टॉपिकवर लिहिता यायला पाहिजे. थोडंसं रीडिंग करायचं. बरं, रेडिएशन मेथड, रेज ड्रॉन फ्रॉम सिंगल स्टेशन. एका सिंगल स्टेशनवर उभं राहून
वेगवेगळे ऑब्जेक्ट बायसेक्ट करायचे आणि त्याला पॅरलल लाईन शीटवर ड्रॉ करायच्या. पण कसं, एका शीट स्टेशनवर उभं राहून. म्हणून याला म्हणतात रेडिएशन मेथड, रेज ड्रॉन फ्रॉम सिंगल स्टेशन. ही मेथड छोट्या एरियाचा जर सर्वे करायचा आहे, स्मॉल एरियाचा सर्वे करायचा असेल तर रेडिएशन मेथड सुटेबल आहे. पण जर समजा त्या एरियामध्ये खूप सारे ऑब्स्टॅकल्स आहे, मध्ये झाडं आहे, टेम्पल आहे, इलेक्ट्रिसिटीचा पोल आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही रेडिएशन मेथड वापरू शकत नाही. कारण रेडिएशन मेथड करण्याकरता पूर्ण एरिया क्लीन पाहिजे, स्वच्छ पाहिजे, दिसलं पाहिजे प्रत्येक ऑब्जेक्ट. कळालं? स्मॉल एरियाला तो सुटेबल आहे. सिंगल स्टेशनवरून वेगवेगळ्या रेज ड्रॉ केल्या जातात. रेडिएशन मेथड ही सगळ्यात सिंपल प्लेन टेबल सर्वेइंगची मेथड आहे. तुम्ही इथे पाहू शकता. आता हा पूर्ण एक ग्राउंड आहे, हे पूर्ण एक मैदान आहे, याचं मला करायचं आहे प्लेन टेबल सर्वेइंग बाय रेडिएशन. मग इथं एक स्टेशन मी सिलेक्ट केला, त्याचं नाव दिलं ए. याच्यावरती ट्रायपॉड स्टँड आणि प्लेन टेबलचं सेटिंग केलं. सेटिंग केल्यानंतर काळजी अशी घ्यायची, हा पॉईंट सिलेक्ट करताना की इथून हे सगळे पॉईंट विजिबल पाहिजे. म्हणजे हा पॉईंट, हा पॉईंट, हा जे जे मला बायसेक्ट करायचे ते सगळे पॉईंट ह्या एका पॉईंटवरून विजिबल पाहिजे. ठीक आहे. आता मी इथं खालचा जो पॉईंट आहे तो इथं वर कॅरी केलेला आहे, स्मॉल ए. इथून हा बायसेक्ट केला, हा कॉर्नर. मग ही झाली ग्राउंडवरची सर्वे लाईन, तिला पॅरलल लाईन मारली शीटवर. मग इथून बायसेक्ट केला हा पॉईंट, ही ग्राउंडची सर्वे लाईन आहे, तिला पॅरलल लाईन ड्रॉ केली शीटवर. मग ही पुढचा पॉईंट, मग हा, मग हा, मग हा, प्रत्येक पॉईंट मी काय केला, ॲलिडेडच्या मदतीने बायसेक्ट केला आणि त्याला शीटवर त्या पद्धतीने ड्रॉ केलं. याला म्हणतात रेडिएशन मेथड. पण या सगळ्या लाईन ड्रॉ करण्याकरता मी फक्त एका सिंगल स्टेशनवरच प्लेन टेबलचं सेटिंग केलं, म्हणून याला रेडिएशन म्हणतात. ह्या मेथडची खासियत अशी की हिला ओरिएंटेशन करायची गरज नसते, कारण एकच स्टेशन आहे ना. जमेल फिगर? सेकंड टाईप येतो इंटरसेक्शन मेथड. लोकेशन ऑफ पॉईंट बाय इंटरसेक्शन मेथड ऑफ रेस फ्रॉम टू स्टेशन. याच्यामध्ये काय करतात, जर समजा तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागतं बघा, ही स्टेशन इनॲक्सेसिबल पॉईंटचं त्या ठिकाणी हे करायचं असेल तर तिथे वापरतात. म्हणजे इकडे बघा बाळांनो, आता बघा रेडिएशन मेथड छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. हे बघा रेडिएशन मेथडला आता हा ग्राउंड आहे, ज्या पॉईंटचं मला रेडिएशन मेथडने यूज करायचे त्या पॉईंटला चारही स्टेशनला मी काय लावला, रेंजिंग रॉड. आणि एक स्टेशन असं घेतलं सेंटरचं की तिथे मी माझा इन्स्ट्रुमेंट फिक्स करणार आहे, प्लेन टेबल फिक्स करणार आहे. ए बी सी डी ह्याच्याकडेचे 4 पॉईंट आहेत आणि सेंटरला माझा प्लेन टेबल फिक्स केला. हा पॉईंट असा आहे जिथून हे सगळे पॉईंट दिसतात, विजिबल आहेत. केलं? आता बघा बरं का कसं. आता प्लेन टेबलचं सेटिंग करून घेतलं, सेंटरिंग करायला यू फ्रेम विथ प्लम बॉब घेतला, खालचा पॉईंट वर कॅरी केला, यू फ्रेम विथ प्लम बॉबने पहा केला, सेंटरिंग केलं. आता लेवलिंग करून घेतलं विथ द हेल्प ऑफ स्पिरिट ट्यूब. नंतर डायरेक्शन मार्क करून घेतली विथ द हेल्प ऑफ ट्रप कंपास, नॉट डायरेक्शन केली मार्क. हेच प्रोसिजर लिहायची प्रॉपर. मग काय केलं, खालचा पॉईंट वर कॅरी केलेला आहे. आता पहिला पॉईंट घ्यायचा ये, हे बघा ॲलिडेड आहे, प्लेन ॲलिडेड. हे बघा कसा बायसेक्ट केला बघा, समोरचा रेंजिंग रोड बघा कसा बायसेक्ट होतो, दिसलं का? आय वेन आहे, पुढे ऑब्जेक्ट वेन आहे. बायसेक्ट झाला की फिड्युशियल एजने अशी पॅरलल लाईन मारायची. इथं फिड्युशियल एजने अशी पॅरलल लाईन मारली पहा. तशीच बीला, सीला आणि डीला मारायची. सेंटरचा पॉईंट आहे, ही लाईन अशी ड्रॉ केली म्हणजे एका सिंगल स्टेशनवर उभं राहून बाकीचे सगळ्या स्टेशनचं काय केलं, रेडिएशन केलं. दिस इज द रेडिएशन मेथड. जमेल लिहायला? आता इंटरसेक्शन मेथड बघा असं केलं जातं बाळांनो. इंटरसेक्शन मेथड हे पण छोट्या व्हिडिओमधून अतिशय चांगलं समजतं, तुम्ही इकडं थोडं लक्ष द्या. आता काय होतं बाळांनो याच्यामध्ये, की याच्यामध्ये काय केलं जातं की हे बघा इथं एक स्टेशन आहे इथं. आता मला काय करायचं आहे, या 2-3 स्टेशनचं काय करायचं आहे, इंटरसेक्शन करायचं आहे. म्हणजे 2-3 स्टेशन हे इनॲक्सेसिबल आहे, तिकडे पलीकडे जाता येत नाही. मग त्या 2-3 स्टेशनचा मला इथं मॅप काढायचा आहे. मग मी काय करेल, असं एक स्टेशन सिलेक्ट करेल की जिथून मला ते 2 स्टेशन विजिबल असतील. मग पहिल्यांदा तिथं बायसेक्ट करून घेईल, फिड्युशियल एजनी मार्किंग वगैरे करून घेईल. हे बघा असं बायसेक्ट करायचं प्रॉपर. झालं बायसेक्ट. मग फिड्युशियल एजनी लाईन मारायची पहिली, मग ह्या पॉईंटवरून तिकडं मार्क करायचं. आता बीचा पॉईंट मार्क करतोय त्या दुसरा केला, नंतर हे तिसरा पण केला. आता त्या दुसऱ्या पॉईंटकडे जायचं, तिसऱ्या पॉईंटकडे इकडं, आणि तिथून परत काय करायचं, प्रत्येक स्टेशन मार्क करायचं आणि तिथून हे करायचं. इकडं पहा मी सांगतो तुम्हाला म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होती. इकडं पहा, समजा इथं अशी रिवर आहे मध्ये,
इथं बिल्डिंगचे 2 कॉर्नर आहे, मला हा कॉर्नर आणि या कॉर्नरमधलं डिस्टन्स काढायचं आहे प्लेन टेबलवर. मग मी काय करेल, ह्या एच्या अलीकडे घेईल एक सी, ह्या बीच्या अलीकडे घेईल एक डी. इथं इन्स्ट्रुमेंटचं सेटअप केलं का इथं कुठंतरी सी आहे ना, एला बायसेक करून घेईल, इथं येईल स्मॉल ए. बीला बायसेक करून घेईल, इथं येईल स्मॉल बी. डीला बायसेक करून घेईल, इथं येईल स्मॉल डी. ए बी आणि डी तिन्ही काढले माझ्या ड्रॉइंग शीटवर. मग हेच इन्स्ट्रुमेंट मी उचललं आणि इकडं ठेवल डीवर ठेवायचं बरं का, गिचमिड काला होऊ नये म्हणून बाजूला. आता तुम्ही काय ड्रॉ केलं आहे, ए ड्रॉ केला, बी ड्रॉ केला आणि डी ड्रॉ केलेला आहे. आता डीवरून सीकडं पाहायचं, म्हणजे ह्या स्टेशनवरून इकडं पाहायचं, बॅक साइटिंग मेथडने ओरिएंटेशन करून घ्यायचं. ओरिएंटेशन झालं का परत एला पाहायचं, इकडे एक ए असं घेऊया, इकडे एक ए. मग बीला पाहायचं आणि बीचं पण करून घ्यायचं. मग हा जो पॉईंट दिसतोय का, हा वाला पॉईंट, हा वाला पॉईंट आणि हा वाला पॉईंट, या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे काय असतं, ए बी मधलं डिस्टन्स. म्हणजे मध्ये जर हे दोन्ही पॉईंट इनॲक्सेसिबल आहे, आपण तिथे जाऊ शकत नाही मॅन्युअली. मग त्यांचं डिस्टन्स मोजण्याकरता आपण अशा पद्धतीची इंटरसेक्शन मेथड करत असतो. इनॲक्सेसिबल पॉईंटचं जर सर्वेइंग करायचं असेल तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने करतो, इनॲक्सेसिबल पॉईंटचं इंटरसेक्शन. हे बघा अशा पद्धतीची फिगर असते ती, दिसतंय काय बघा, मध्ये नदी आहे, हे बिल्डिंगचे 2 कॉर्नर एल एम. इथं एक पॉईंट एक्स, एलला बायसेक केलं, एमला बायसेक केलं आणि वायला बायसेक केलं. ह्या 3 लाईनी आहेत बरं का, बघ ह्या 3 लाईनी आहेत. इथं ठेवल्यावर ह्या 3 लाईनी होत्याच, 1 2 3 लाईनी. इथून परत एम बायसेक केला, एल बायसेक केला. हे 2 पॉईंट दिसतात आहे का, जिथं इंटरसेक्शन झालं पा, ह्या लाईनचं आणि ह्या लाईनचं इंटरसेक्शन झालं पा. ही लाईन आणि ही लाईन इंटरसेक्ट झाली इथं, ही लाईन आणि ही लाईन इंटरसेक्ट झाली इथं. हे जे डिस्टन्स एवढं, हे स्केलनुसार तुम्ही मोजू शकता एल एम मधलं डिस्टन्स म्हणून. याला म्हणतात इंटरसेक्शन मेथड. हे 2 पॉईंट इनॲक्सेसिबल होते, तिथं जाता येत नव्हतं कारण मध्ये ऑब्स्टॅकल होतं रिव्हर. कळालं का रे. इथं फक्त एकदाच ओरिएंटेशन करावं लागतं या मेथडमध्ये. कसं, ये एक्स पासून वाय, वाय पासून एक्स, एवढंच ओरिएंटेशन करावं लागतं. त्यानंतर शेवटची स्टेप येते, शेवटची मेथड येते बाळांनो ट्रॅव्हर्सिंग मेथड. रिसेक्शन मेथड तर एक्झामला नाही आहे. आता ट्रॅव्हर्सिंग मेथडमध्ये काय होतं की इथं खूप साऱ्या सिरीज ऑफ कनेक्टेड लाईन्स असतात. याच्यात आपण जवळपास ट्रॅव्हर्सिंगच करतो विथ द हेल्प ऑफ प्लेन टेबल, म्हणून याला ट्रॅव्हर्सिंग मेथड म्हणतात. खूप साऱ्या कनेक्टेड सर्वे लाईन्स असतात. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही रोडसाठी किंवा बाउंड्रीज वगैरे ठरवण्याकरता अशा पद्धतीने ट्रॅव्हर्सिंग करता. ही बघा, ही ट्रॅव्हर्सिंग अशी असते. ठीक आहे, आता या ठिकाणी काय करायचं आहे बघा, पहिलं स्टेशन समजा तुमचं हे, तुम्ही ए वरून डी बायसेक केला, बी बायसेक केला, इथं आले, इथं पाठीमागं बॅक साइटिंग मेथडने ओरिएंटेशन केलं, सी बायसेक केला. इथून इकडं आले, सी वरून परत बी बायसेक करून ह्या भागाने ओरिएंटेशन केलं बॅक साइटिंग मेथड. परत हे बायसेक केलं, हे बायसेक केलं, परत इथं नेऊन हे बायसेक केलं, हे बायसेक केलं. असं करून एक एक सर्वे लाईन तुम्ही काय केली, ही एक सर्वे लाईन, ही एक सर्वे लाईन, ही एक सर्वे लाईन, ही एक सर्वे लाईन शीटवर ड्रॉ केली विथ द हेल्प ऑफ प्लेन टेबल. ट्रॅव्हर्सिंग केलं म्हणून याला म्हणतात ट्रॅव्हर्सिंग मेथड. ह्या मेथडमध्ये खूप वेळा ओरिएंटेशन करावं लागतं. ही मेथड थोडीशी डिफिकल्ट आहे, परंतु तुम्ही जर व्यवस्थित केली तर ॲक्युरेट पण आहे. फक्त ओरिएंटेशन ॲक्युरेट पाहिजे. जमेल का रे फिगर काढायला. मध्ये आपण अशी चेक लाईन पण ड्रॉ करू शकतो ट्रॅव्हर्सिंग करायला. ठीक आहे, याच्या संदर्भात तुम्हाला 2-2 सेंटेन्स व्यवस्थित अजून करायचे. मी 2-2 दिले. रिसेक्शन मेथडचं फक्त नाव माहीत असू द्या, एक्झामला ती येत नाही. ओके, आणि शेवटचा टॉपिक येतो बाळांनो. आता याच्यात अजून एक गोष्ट आहे, ते रेडिएशन आणि इंटरसेक्शन मेथडमधला डिफरन्स एक्झामला येऊ शकतो. रेडिएशन मेथड त्या ठिकाणी सुटेबल आहे ज्या ठिकाणी तुम्हाला ओरिएंटेशन करायची गरज नाही. ओरिएंटेशन जिथं करायचं नसेल तिथं रेडिएशन मेथड करा, आणि जिथे एकदाच ओरिएंटेशन करावं लागतं ती इंटरसेक्शन मेथड आहे. जिथं एकदा ओरिएंटेशन करावं लागतं ती इंटरसेक्शन मेथड आहे, आणि जिथं एकदाही ओरिएंटेशन करावं लागत नाही, ओरिएंटेशन करायची गरजच पडत नाही, ती रेडिएशन मेथड आहे. छोट्या एरियावर जर सर्वे करताय, छोट्या एरियावर प्लेन टेबल सर्वे, तर रेडिएशन मेथड यूज केली जाते. छोट्या एरियावर प्लेन टेबल सर्वे करायचा असेल तर रेडिएशन मेथड केली जाते. आणि इनॲक्सेसिबल पॉईंटचा जर प्लेन टेबल सर्वे करायचा आहे, इनॲक्सेसिबल पॉईंटचा, तर इंटरसेक्शन मेथड आहे. इथं ओरिएंटेशन एकदा करावं लागतं, इथं ओरिएंटेशन करायची गरज नाही. छोट्या एरियासाठी रेडिएशन मेथड आहे, इनॲक्सेसिबल पॉईंटसाठी इंटरसेक्शन मेथड आहे. ही मेथड एकदम सिंपल असते, पण हिलामध्ये ऑब्स्टॅकल चालत नाही. ही मेथड
थोडीशी डिफिकल्ट आहे कारण यात ओरिएंटेशन आहे, परंतु ही मेथड इनॲक्सेसिबल पॉईंटचं तुम्हाला त्या ठिकाणी डायमेन्शन देऊ शकते तिथे न जाता. अशा पद्धतीने बाळांनो हे डिफरन्स तुम्हाला प्रॉपर करायचे. ओके, स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर शेवटचा मुद्दा येतो या युनिटचा, मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ प्लेन टेबल. प्लेन टेबल करण्याचे फायदे काय? पहिला फायदा, फास्ट अँड इकॉनॉमिकल. ही मेथड एकदम फास्ट आहे कारण ऑब्झर्वेशन आणि प्लॉटिंग सायमल्टेनियसली केलं जातं. ही मेथड फास्ट आहे, इकॉनॉमिकल आहे म्हणजे खिशाला परवडण्याजोगी मेथड आहे. दिस इज व्हेरी इकॉनॉमिकल मेथड, फास्ट अँड इकॉनॉमिकल मेथड आहे कारण यात एकही महागडं इन्स्ट्रुमेंट नाही आहे. इकॉनॉमिकल मेथड आहे, फास्ट आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं फील्डबुक लागत नाही. एरर्स कॅन बी डिटेक्टेड अँड करेक्टेड ऑन साईट. साईटवर एरर तुम्ही डिटेक्ट करू शकता आणि ते एरर करेक्ट देखील करू शकता. एररचं डिटेक्शन आणि करेक्शन तुम्ही साईटवर करू शकता. त्यानंतर ही मेथड छोट्या प्रमाणावर जर सर्वे करायचा आहे, स्मॉल स्केल सर्वे, छोट्या प्रमाणावर जर सर्वे करायचा असेल तर ही मेथड एकदम सुटेबल आहे. स्मॉल स्केल सर्वे करता ही मेथड सुटेबल आहे. एरर डिटेक्ट आणि करेक्ट करता येतो साईटवर, फील्डबुकची गरज नाही आहे, एकदम फास्ट मेथड आहे. इक्विपमेंटसुद्धा त्या ठिकाणी इकॉनॉमिकल आहे, चीप आहे, स्वस्त आहे. पण या मेथडमध्ये अतिशय चांगली मेथड आहे, सिम्पल मेथड आहे, एकही महागडे इन्स्ट्रुमेंट या मेथडमध्ये नाही आहे. हे झाले मेरिट्स म्हणजे ॲडव्हान्टेजेस ऑफ प्लेन टेबल सर्विंग. खूप सारे अजून तुम्ही घेऊ शकता. यानंतर येतात डिसॲडव्हान्टेज म्हणजे डिमेरिट्स. पण ही मेथड लेस ॲक्युरेट मेथड आहे. बाकीच्या कुठल्याही सर्वेइंग मेथडपेक्षा ही मेथड कमी ॲक्युरेट आहे. या मेथडची ॲक्युरेसी कमी आहे. बरं, ही मेथड ज्या भागामध्ये खूप जास्त वारा आहे, ज्या भागामध्ये खूप जास्त पाऊस पडतो त्या भागात ही मेथड सुटेबल नाही. रेनी एरियामध्ये किंवा वाइंडी एरियामध्ये ही मेथड सुटेबल नाही आहे कारण याच्यामध्ये ड्रॉइंग करावी लागते साईटवर. म्हणून ही मेथड जिथं खूप जास्त पाऊस पडतो, वारा आहे, तिथे ही मेथड सुटेबल नाही. डिफिकल्ट इन डेन्स फॉरेस्ट, घनदाट जंगलामध्ये ही मेथड प्लेन टेबल सर्विंग करणं डिफिकल्ट आहे. म्हणून मध्ये ऑब्स्टॅकल नको आहे. जिथं खूप सारे डोंगर वगैरे असतील, जंगल असेल, झाडं असतील, तिथं तुम्ही प्लेन टेबल सर्वे कॅरी करू शकत नाही. बरं, ह्या मेथडला कॅरी करण्याकरता स्किल्ड ऑपरेटर पाहिजे. बरं, या मेथडमध्ये खूप सारे छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट आहे, एखादं इन्स्ट्रुमेंट हरवू पण शकतं, म्हणून काळजी घ्यावी लागते. ओके, अशा पद्धतीने बाळांनो हे झाले डिसॲडव्हान्टेजेस. आणि याचबरोबर बाळांनो आपला हा जो युनिट नंबर 5 आहे याची रिव्हिजन या ठिकाणी कंप्लीट होते. 8 मार्कांचा टोटल युनिट आहे. कंप्लीट युनिट मी एक्सप्लेन केला आहे, थोडासा रीड करा, तुमचे 8 मार्क पक्के होतील. ओके, तर भेटूयात नेक्स्ट लेक्चरला आणि लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा. ओके, बाय स्टुडंट्स.